आज माझ्याकडून जी गोष्ट नाही व्हायला पाहिजे होती तीच घडलेली आहे आणि तुम्हाला समजेलच पुढे की काय घडलेलं आहे नेमकी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू डे 6 ऑफ 100 डेज डेली ब्लॉग चॅलेंज. आणि आज पण मी लवकरच उठले होते बिकॉज मला कॉलेजला जायचं होतं, त्यामुळे मी सकाळीच उठले होते. आवरून मी गेले होते कॉलेजला. ते मी कॉलेजला पोचले होते आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की माझी असेंब्ली ही रोज कंपल्सरी असते, त्यामुळे आम्ही असेंब्लीला थांबलो होतो. मला जास्त शूट घेता आलं नाही बिकॉज मॅम होत्या. त्यानंतर आम्ही आलो क्लासमध्ये आणि काल फ्रेंडशिप डे होता, त्यामुळं काल आम्ही फ्रेंड्स भेटलो नव्हतो. त्यामुळं आज माझ्या एका फ्रेंडनी फ्रेंडशिप बँड आणलं होता आणि तिने मला घातला. क्लासमध्ये काहीतरी नवीन नवीन वाटत होतं. त्यानंतर समजलं की अरे क्लासमध्ये तर नवीन टी व्ही लावले आणि मी बुक चेक करत होते. त्यामुळे बघा ईशा आता मी माझे सगळे बुक कंप्लीट होते, पण मी चेकिंगला नाही दिली. आणि तू देतेस का चेकिंगला? नाही द्यायची पण ले नोट. हिच्यामुळं मला माझी पण बुक चेकिंगला देता आली नाही, त्यामुळं मला खूप कसं तरी वाटलं. पण जाऊ दे, फ्रेंड्समध्ये एवढं तेवढं चालतं. आणि आज होता आमचा मेडिटेशन सेशन. आमचा दर मंडेला मेडिटेशन डे असतो, सो आम्ही गेलो होतो मेडिटेशनला. आणि त्यानंतर झाला आमचा ब्रेक. आम्ही त्या ब्रेकमध्ये लुडो खेळणं हे आमच्यामध्ये मॅन्डेटरी असतं, म्हणजे कंपल्सरीच. आणि आज हिने टिफिन आणला नव्हता, त्यामुळे ती सगळ्यांच्या टिफिनमध्ये बघत होती कोणी कोणी काय आणलं आहे ते. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो इथे क्लासला, लेक्चरला. आणि आम्ही लास्ट बेंचला बसलो होतो. आणि कोणी कोणी लास्ट बेंचला बसतं त्यांना माहीतच असतं की लास्ट बेंचला बसून काही लिहायचं नसतं, फक्त बघायचं असतं. तर बघा ईशा काय बोलते. तिने संतूरचा पेन आणला होता, त्यामुळे ती बोलत होती की 4 साबण पे 1 पेन फ्री. त्यानंतर मी घरी आले आणि मग मी गेले होते ते मम्मीला घ्यायला. आज मम्मी येऊन थांबली होती, त्यामुळे मम्मी चिडली होती कारण मला लेट झालं होतं ट्रॅफिकमुळं. त्यानंतर मग मी घरी आले. घरी आल्याच्यानंतर मी फ्रेश झाल्याच्यानंतर हे बघा, हे माझ्याकडनं कांड झालं की ते आपण फॅनचं जे फिरवायचं असतं कंट्रोल बटन, तेच माझ्याकडनं तुटलं. मग मम्मी बोलली स्वयंपाक कर. मी स्वयंपाकमध्ये खीर बनवली होती आज, आणि मी भाजी बनवली होती वांग्याची. मला स्वयंपाक करायला खूप मजा येते, पण मला स्वयंपाक जमतच नाही. मोजक्याच 2-3 भाज्या जमतात, त्यामुळं मग मी आज ही भाजी केली होती. कोणाकोणाला ही भाजी आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, सी यू सून.